समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। पोलीस अकॅडमी दाखवतो म्हणून कारमध्ये विद्यार्थिनीला तामसा येथे घेऊन निघालेल्या मुख्याध्यापकाने पिण्याच्या पाण्यात गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केलाय। त्यानंतर या अत्याचाराच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक वेळा अत्याचार करत पीडितेला गर्भवती केले। ही बाब कुटुंबियांना समजल्यानंतर या प्रकरणात तामसा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाच्या विरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल झालाय। दरम्यान शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी तामसावासियांनी कडकडीत बंद पाळला। पीडित मुलीचे आईवडील हे एका शिक्षकाच्या शेतात राहतात, तर पीडित मुलगी ही इयत्ता 10वीत असून ती शिक्षणासाठी तामसा येथे मामाकडे राहत होती। शाळेतील मुख्याध्यापक राजू सिंह चौहान हा जे विद्यार्थी इंग्रजीत कच्चे आहेत त्यांच्यासाठी वेगळा वर्ग घेत असे। त्यातून मुख्याध्यापक चौहान आणि पीडितेच्या कुटुंबियांची ओळख झाली। तसेच पुढे चौहान याचे पीडितेच्या वडिलांशी बोलणेही वाढले। पीडितेला पोलीस बनवून आपल्या कुटुंबाला आधार द्यायचा होता। ही बाब मुख्याध्यापक चौहान याला समजल्यानंतर त्याने पीडितेच्या आईवडिलांना सांगून नांदेडला पोलीस अकॅडमी पाहण्यासाठी घेऊन जातो असं सांगितलं। पीडितेच्या आईवडिलांनीही मुख्याध्यापकावर विश्वास ठेवत जाण्यास परवानगी दिली। त्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये दिवाळीच्या सुट्टीत मुख्याध्यापक चौहान हा आपल्या चारचाकीत विद्यार्थी घेऊन नांदेडला निघाला होता। सोबत अन्य मुली असल्याचं त्याने पीडितेला सांगितलं होतं, परंतु कुणीही आलं नाही। तामसा रस्त्यावर एका ठिकाणी कार थांबवून चौहान यानं गुंगीचं औषध मिसळलेलं पाणी पीडितेला पिण्यासाठी दिलं। त्यामुळे विद्यार्थिनीची शुद्ध हरपली आणि चौहान यानं तिच्यावर अत्याचार केला। शुद्धीवर येताच पीडितेला ही बाब समजली। यावेळी चौहान यानं तुझा व्हिडिओ काढला असून तो व्हायरल करण्याची धमकी दिली। त्यामुळे पीडितेनं याबाबत कुठेच वाच्यता केली नाही। त्यानंतर चौहान यानं काही दिवसानंतर पुन्हा पीडितेला शाळा सुटल्यानंतर तामसा बसस्थानक परिसरात असलेल्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला। यावेळी पीडितेनं कोणता व्हिडिओ आहे याबाबत विचारणा केली असता चौहान यानं व्हिडिओ दाखवला नाही। त्यानंतरही अनेक वेळा चौहान याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला। त्यात पीडिता गर्भवती राहिली। ही बाब चौहान याला समजल्यानंतर नांदेडातील एका रुग्णालयात आणून तिचा गर्भपात करण्यात आला। 10 फेब्रुवारी रोजी पीडितेचा मामा तिला नेण्यासाठी गावात आला असताना पीडितेच्या आईने चौकशी केली। त्यानंतर पीडितेने आपबीती सांगितली। या प्रकरणात तामसा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक राजू सिंह चौहान याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।